हॅलो. तुम्ही सगळेजण छान असाल अशी आशा करूया, एकदम मस्त. आणि आपल्या 10th युनिटला आय एम रिअली ग्लॅड आपण 4थ्या मॉड्यूल पर्यंत पोहोचलोय, विच इज लास्ट मॉड्यूल. इट्स अ सॉफ्ट स्किल्स फॉर इफेक्टिव्ह इंटरपर्सनल कम्युनिकेशन. ओके, सो इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी कशा प्रकारची, इंटरपर्सनल म्हणजे काय असतात, वर्कप्लेसमध्ये किंवा इव्हन पर्सनल स्पेसमध्ये सुद्धा जेव्हा दोन व्यक्तींच्यात कुठल्याही प्रकारचं कॉन्व्हर्सेशन होतं, मे बी वर्बल, मे बी नॉन वर्बल, मे बी रिटन, मे बी इन फॉर्म ऑफ ऍक्शन्स, स्टील ह्या गोष्टीसाठी जी स्किल्स लागतात तिला सॉफ्ट स्किल्स असं म्हटलं जातं. ओके, सो यातला पहिला पार्ट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि आपण बेसिकली त्यात वर्बल, नॉन वर्बल कम्युनिकेशन बद्दल, इफेक्टिव्ह लिसनिंग बद्दल, की जे आपल्याकडे बिलकुल नसतं. यू रिमेंबर दॅट? मी तुम्हाला आता जरी इतकं सांगितलं तरी तुमचं अर्धा अटेन्शन स्पॅन हा खूप कुठेतरी आहे. जरी वर्गात बसला असाल तरी खिडकी बाहेर येणारा आवाज, इकडे तिकडे काय घडतंय, आणि ह्या सगळ्याकडे अटेन्शन स्पॅन असतो तो. मला आज डब्यात काय आहे, घरी आई कोणत्या प्रकारचं चिकन बनवेल, किंवा घरी आई काय प्रकारचं जेवण बनवेल, किंवा अशा काहीतरी एका थीमने आपण विचार करत असतो. अँड ऍट दॅट पॉइंट वी लूज द इंटरेस्ट ऑफ लिसनिंग. त्यामुळे बोलण्याआधीही परफेक्ट करायचं किंवा बोलण्याआधी मास्टर करायचं असं जर कोणतं स्किल असेल तर ते इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल. ओके, यांनी काय म्हटलंय बघा, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट ह्युमन बीइंग्स स्पेंड मोर टाइम लिसनिंग दॅन स्पीकिंग. It is a skill most used by all of us, but we get little training in this. On the other hand, right from our school days, we are formally trained in all the other three language skills, namely speaking, reading, and writing. ऐकण्याशिवाय आपण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त मास्टरी किंवा ट्रेनिंग घेतो. कुठली आहेत ती स्किल? तर स्पीकिंग आहे, रीडिंग आहे, रायटिंग आहे. पण आपण ऐकणं ह्या गोष्टीला कुठेतरी दुर्लक्ष करून टाकतो. इट इज प्रायमरीली सो बिकॉज लिसनिंग इज युजली टेकन फॉर ग्रांटेड. सो खूपदा असं होतं की आपण जे ऐकत असतो ते खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतलं जातं. While attending a lecture or a talk, some of the listeners just tuned out or get caught up in the internal dialogue, trying to translate the specific word or to think something more interesting happening somewhere else outside the room. मला सांगा, तुम्हाला मी अतिशय फ्रँकली विचारते, आणि तुम्हालाही ह्याच्यात काही असं ऑकवर्ड वाटायचं गरज नाही, कारण ते सगळ्यांनाच होत असतं तसं. पण असं काही तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का, की आपण ऐकतोय ऐकतोय आणि आपल्याला लक्षात आलं की अरे काय बोलणं चाललंय, आपण नक्की कशाबद्दल बोलतोय? तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? एनीबडी हु वॉन्ट्स टू शेअर देअर एक्सपिरियन्स विथ मी? माझ्या बाबतीत असं बरेचदा होतं. एनीबडी रिअली? येस मॅम. कधी कसं झालंय सांगा बरं? ओके, तुम्ही मला येस मॅमच आता म्हणलाय, पण कोणी सांगायला तयार नाही आहात. सो लेट मी शेअर माय एक्सपिरियन्स. मी कुठल्या तरी एका कार्यक्रमाला गेले होते, आणि कार्यक्रमात एक भाषण होणार होतं. मग ते खरंच छान होते. मी त्यांना कोण जज करणार कुठच्याही बेसिसवरती. पण सॉरी, पण समहाऊ त्या दिवशी मला माहिती होतं की माझ्या घरी आई पावभाजी करणार आहे. आय लाईक पावभाजी. सो संध्याकाळचं असं साधारण भाषण होतं, 6-6:30 भाषण सुरू झालं. आधी माझं त्यांच्याकडे लक्ष होतं. मग हळूहळू जसं भाषण लांबत गेलं आणि पुढे पुढे जात गेलं, आय वॉज थिंकिंग की काय चालू आहे, मग आता आईने घरी फोडणी केली असेल का, घरी गेल्यावर मला ब्रेड भाजलेले असतील की भाजून मिळतील, मग कांदा टोमॅटो एकत्र चिरलेला असेल का मिक्स वेगवेगळ्या ठेवला असेल आईने, की मी गेल्यावरती लिंबाच्या फोडी करून ठेवल्यात, तर मी आधीच येताना करून ठेवायला हव्या होत्या. त्याच्यानंतर आईने कढईत मोठी केली असेल की जी उद्याला ठेवून परवा ठेवून परत 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 खाता येईल, की त्या दिवसाला पुरेल इतकीच आहे. इतके सारे विचार होते की बाय द टाइम क्वेश्चन अँड आन्सर सेशन सुरू झालं, मला कळलंच नाही की मधलं भाषण कुठल्या कुठे गेलं, आणि 5 मिनिटात आम्ही मोकळे झालो असं म्हणता येईल. पण खरंच त्याचा काही उपयोग झाला का मला? त्या ओव्हरऑल काय म्हणू, जेस्चरचा, लिसनिंगचा? आय डोंट थिंक मला काही उपयोग झाला.
म्हणजे थोडक्यात न ऐकणं कदाचित प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. माझे वेळ पण वाया गेला. त्यांनी काय बघितलंय बघा, रिसर्चरनी असं एस्टॅब्लिश केलंय, की माणूस हा ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक ॲट द रेट ऑफ अबाउट 125 टू 150 वर्ड्स पर मिनिट. एका मिनिटाला 125 ते 150 शब्द नॉर्मल स्पीडमध्ये माणूस बोलू शकतो. व्हेअरएज ह्युमन ह्युमन ब्रेन कॅन प्रोसेस 500 टू 700 वर्ड्स पर मिनिट. म्हणजे तो ऐकलेले वर्ड्स प्रोसेस करू शकतो जवळ-जवळ 500 ते 700 वर्ड्स पर मिनिट. ओके. This means that we are able to use just 25% of our mind power when 75% is left unused while we listen to other. म्हणजे त्यामुळे काय होतं की 75% रिकामीच असते पॉवर आपली. आपण फक्त 25% वापरत असतो आणि त्या प्रकारात आपण ऍक्च्युली ड्रिफ्ट होतो. ते 75% दुसरं काम करायला लागतात. कन्सिक्वेंटली मोस्ट ऑफ अस आर मोर इंटरेस्टेड इन स्पीकिंग दॅन लिसनिंग टू अदर्स. सो असं नेहमीच होतं की आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. दुसरा सांगायला लागल्यावर अरे काय बोर बोलतोय, किती बोर आहे. पण तीच गोष्ट आपण बोलायला लागलो की आपल्याला मात्र खूप भारी वाटत असते की नाही. सो इन द नेम ऑफ लिसनिंग व्हॉट पीपल डू मोस्ट ऑफ द टाइम इज हिअरिंग. सो लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये दोन वेगवेगळे फरक. जनरली आपल्या कानावर नुसतं पडत असेल देन इट इज हिअरिंग. पण आपण ते समजून घेत असू देन वी कॅन कॉल इट लिसनिंग. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा असं नुसतंच तुम्ही जी माझी लेक्चर ऐकताय, आय डोंट नो तुम्ही किती समजून घेताय, पण आपण असं म्हणू काही टक्के लोक तरी तुमच्यातले हे हिअरिंग करत असतील, की यायचं, थांबायचं, मोबाईल शेजारी लावायचा आणि आपण जरा 4 कामं करून यायची, फिरून यायचं. बरं आपले तर माईक पण म्यूट असतात. म्हणजे तिकडे गप्पा मारल्या तरी काही समजणार नाही. टीव्ही चालू आहे, काही नाही. आपलं आलं, अर्जेरी लावली, गेलं घरी असं. आणि कधी-कधी असंही होतं, की काहीतरी काम आहे म्हणून लेक्चर चालू ठेवलंय आणि काम करून आलोय. होतं की नाही असं सांगा? डोंट बी जेनरस की नाही मॅडम आम्ही फुल टाईम एकदम होतं की नाही? येस मॅम. मग येस मॅम. येस. म्हणून तर म्हणजे ह्याच्यातच तर फरक पडतो ऍक्टिव्ह लिसनिंग आणि हिअरिंग. तुम्ही जर लिसन केलं तर ते तुमच्या मनात जाऊन टिकतं. पक्क होऊन जातं. असेही काही गोष्टी असतात, की आपण तो खूप चांगल्या प्रकारे ऐकलेलं असतं आणि ते आपल्या मनात एकदम पक्क होऊन जातं. उदाहरणार्थ एखादं गाणं, ते ऐकलं की इतकं पक्क होऊन जातं आपल्या मनात, की बस आपल्याला परत-परत रिसाईट करायची गरजच पडत नाही. त्याच्या बाबतीत आपलं हिअरिंग होत नाही, लिसनिंग होतं. म्हणून सॉन्ग्स हिअर करतोय असं म्हणत नाही. सॉन्ग्स लिसन करतायत असं म्हणतात. ओके. लेट्स सी. काय आहे इम्पॉर्टन्स लिसनिंगचा? अर्थातच आपण पुन्हा एकदा थोडंसं इकडे-इकडे थोडी हिस्ट्री, थोडंसं सायन्स आणि असं मिक्सचरमध्ये जाणार आहोत. इफेक्टिव्ह लिसनिंग रिक्वायर्स बोथ डेलिबरेट एफर्ट्स अँड कीन माइंड. ऐकण्याची इच्छाही पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. तर तुम्ही इफेक्टिव्ह लिसनिंग करू शकता. टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल्स यू मस्ट लर्न टू लिसन इफेक्टिव्हली. असा विचार करा, समोरच्या व्यक्तीला असं समजलं पाहिजे, की तुम्हाला त्याचं ऐकून घेण्यात रस आहे. अर्थात आम्ही शिक्षकांनी मला वाटतं या एबिलिटीवर कधीच मास्टरी केली आहे, की आम्ही तुम्हाला शिकवतोय आणि तुम्हाला जेव्हा हिअरिंगच करायचंय, तरी आम्ही असं मनातल्या मनात ठरवूनच टाकलंय, की तुम्ही लिसनिंग करताय. येतंय लक्षात? सो यू शुड लाइक टोटली केळसकर नाक्यावर सत्कारच केला पाहिजे आमचा, की आम्ही मॅडम आम्ही तर हिअरिंग सुद्धा नाही करत आहोत. म्हणजे तुम्ही असा विचारही करू नका आम्ही हिअरिंग पण करत नाही आहोत. पण तुम्ही समजताय की आम्ही लिसनिंग करतोय. इफेक्टिव्ह लिसनिंग गिव्हज यू द एडव्हांटेज अँड मेक्स यू इम्प्रेसिव्ह व्हेन यू स्पीक. जर समजा आपण लिसन केलं, तर त्या फॅक्ट्स आपल्या लक्षात राहतात. त्याचा आपल्याला पुढे वापर करता येतो. समोरच्या माणसावर डेफिनेटली चांगलं इम्प्रेशन पडतं, की आपण त्याचं ऐकून घेतोय आणि म्हणजेच इट अल्सो बूस्ट्स युअर परफॉर्मन्स. आपला परफॉर्मन्स जो असतो तो वाढतो. ग्रीक फिलॉसॉफर एपिक्टेटस कमेंटेड ऑन इम्पॉर्टन्स ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग बाय सेइंग, "वी हॅव 2 इयर्स अँड 1 माउथ सो दॅट वी कॅन लिसन ट्वाइस ॲज मच ॲज वी स्पीक." आपल्याला 2 कान आणि एक तोंड आहे. म्हणजेच आपण बोलण्यापेक्षा दुप्पट किंवा बोलण्याच्या दुप्पट ऐकलं पाहिजे. असं त्याचं म्हणणं होतं. Thus, effective listening is not only a skill, it is a discipline that achieved when adding patience and concentration to the act of hearing. सो हे अतिशय इफेक्टिव्ह असं टूल आहे. रादर डिसिप्लिन म्हणजे एखादी पद्धती आहे.
ज्याच्यामुळे आपल्याला पेशन्स शिकायला मिळतो. कारण आपल्याला समोरच्याचं ऐकून घ्यायचं असतं. आजकाल आपण काय करतोय थोडंसं सोशली गेलं तर, एखादा नेता, एखादा कुठलाही मी पक्ष, पॉलिटिक्स यात जातच नाहीये. एखादा नेता, बोलणारा माणूस समोरचा, जो पुढारी म्हणून किंवा अगदी नुसता बोलणारा म्हणून आपल्या समोर उभा आहे आणि त्याने काहीतरी अत्यंत भडक माथ्याने आपल्या समोर ठेवलं, की ज्याने आपल्या मनात प्रचंड राग उसळून आला. आपल्याला माहितीही नव्हतं हा राग आपल्यात होता आणि तो आता उसळून आलाय. मे बी तो जात, धर्म, पंथ याच्याबद्दल असेल, मे बी तो साध्या आसपासच्या परिसराबद्दल असेल, मे बी कशाही बद्दल असेल. हं. हा राग आपल्यात होता हे आपल्याला माहितीही नाहीये. त्याच्या बोलण्याने तो असा उफाळून आला एकदम आणि त्यानंतर अशा क्षणी जेव्हा आपण आपल्या ऐकण्यामध्ये हिअरिंगचा समावेश करतो, पण लिसनिंगचा नाही. म्हणजे तो काय बोलतोय हे समजून न घेता आपण फक्त हिअरिंग करत राहतो त्याला, तर त्यानंतर काय होतं, की आपला आपल्यावरचा ताबा सुटतो आणि मग आपण मेंढरं बनत जातो. म्हणजे फक्त समोरच्याला फॉलो करणारी. एकाने उडी टाकली, तुम्ही जर मेंढरांचा कळप बघितला असेल, ते सगळे पहिले जी मेंढी असते त्याला फॉलो करतात. सो समजा एका मेंढीने कड्यावरनं उडी टाकली, बाकी सगळ्या विचार न करता खाली उडी टाकतात. बरोबर आहे की नाही? आपलंही तसंच काहीसं होऊन जातं. लिसनिंग इज अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. Communication cannot take place until and unless a message is heard and retained thoroughly and positively by the receiver's listener. सो मेसेज कंप्लीट होऊच शकत नाही जोपर्यंत तो पूर्णपणे ऐकला गेला नाहीये. लिसनिंग इज अ डायनामिक प्रोसेस. अतिशय डायनामिक असलेली प्रोसेस आहे ही. लिसनिंग मीन्स अटेंटिव्हनेस, म्हणजे तिथे त्या क्षणी हजर असणं आणि इंटरेस्ट परसेप्टिबल इन द पोस्चर ॲज वेल ॲज एक्सप्रेशन. म्हणजे त्यालाच क्रिया म्हणजे जर बोलणं असेल तर प्रतिक्रिया म्हणजे लिसनिंग आहे. ओके. सो लिसनिंग इम्प्लाइज डिकोडिंग. डिकोडिंग म्हणजे काय असतं? ट्रान्सलेटिंग सिम्बॉल्स इनटू मीनिंग. आपण तुम्ही नेहमीच बघितलंय की तुमचे मेसेज एन्क्रिप्टेड आहेत असं व्हॉट्सअपला येतं. याचा अर्थ इव्हन हल्ली ती जाहिरात पण लागते तुम्ही जर बघितली असेल तर, की आजी आजोबांचे 2 फोटो काढतायत आणि आजोबांना सांगितलं असतं, "ठेवा तिच्या खांद्यावर हात, ठेवा आजीच्या खांद्यावर हात." आणि ते तेव्हा काही तसं करत नाहीत. ते उठून जातात. तुम्ही बघितलीत का ही ॲड? Yes, ma'am. येस. आणि काय होतं, की त्यांनी तसे हात टाकलं आणि नंतर ते काहीतरी मेसेज टाकतात, जो आपल्याला दिसत नाही. तो मेसेज आजीपर्यंत पोहोचतो, तोही आपल्याला दिसत नाही. पण आजी मात्र काहीतरी त्या आजोबांनी मस्त असा मेसेज टाकला असणार, पण आजी एकदम खुश होऊन जाते असं दाखवलंय त्यात. बरोबर आहे की नाही? म्हणजेच आपण जे बोलतो ते डिकोड होणं इतर माणसांना शक्य नाही. तुम्ही ज्यांच्यासाठी बोललाय त्यांच्यासाठीच ते पोहोचेल. एन्क्रिप्टेड मेसेज असतील. सो एन्क्रिप्टेड मेसेज डिक्रिप्ट करणं हे लिसनिंगचं काम आहे. म्हणजे डिकोड करणं म्हणजे समोरच्या माणसाने जे बोललंय त्याचा अर्थ समजावून घेणं, दॅट इज डिकोडिंग. आणि जे लिसनिंगच्या फॉर्म मधनं शक्य होतं. ओके. सो म्हणून लिसनिंग डिफर्स फ्रॉम हिअरिंग. फॉर एक्झाम्पल, ट्रक रोलिंग बाय ऑन द रोड इन फ्रंट ऑफ अवर हाऊस वुड बी जस्ट हर्ड अँड नॉट लिसन टू. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अचानक आपण जेव्हा बघतो आपल्या घरासमोरून त्यांनी दिलेलं उदाहरण असं आहे, की ट्रक जर रोल आउट करून गेला म्हणजे तो समोरून पास बाय झाला, तर रस्त्यावर त्याच्या चाकांचा, त्याच्या हॉर्नचा असा आवाज येऊन जातो. पण आपण काही ते असं अतिशय अटेंटिव्हली ऐकतो असं होत नाही. व्हेअरएज एखादी सीरियल, एखादा पिक्चर चालू असेल, तुम्ही हेडफोन लावलेत, तर काय होतं रे, आपण त्यातले डायलॉग असे सोडून देतो का मध्ये-मध्ये? आपण करता का तुम्ही असं? असं नाही होत. No. आपण एकदम असं पाहिजे तर मागे रिवाइंड करून, स्लो स्पीड करून पण ऐकतोच सगळं नीट. सो दॅट्स हाऊ लिसनिंग आणि हिअरिंग यातला फरक असतो. तुम्ही पिक्चर बघता तेव्हा तुम्ही लिसन करत असता. व्हेअरएज सॉरी, तुम्ही जेव्हा नुसतंच काय म्हणू आपण त्याला लिसन करत नसता, हिअर करत असता, ते तुमच्या कानावर पडत असतं, पण ते तुमच्या मेंदूमध्ये प्रोसेस होत असतं. So hearing implies just perceiving the sounds, while listening means listening with understanding. Whatever you are listening, both the body as well as mind is involved in the listening process. म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन अशा दोन्ही गोष्टी ऐकण्याच्या या प्रोसेसमध्ये, क्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. लिसनिंग इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस while hearing is passive activity. Hearing is an effortless activity while listening is an act requiring conscious efforts
concentration, and interest. Listening involves both physical and psychological efforts. ओके, सो आपण बघूया की मी जे बोलतेय ते तुम्ही लिसन करताय की हिअर करताय. आर यू ओके विथ दॅट? सो मी काय करणार आहे, मी तुम्हाला 10 शब्द सांगणार आहे. इट्स अ गेम. आर यू देअर राईट? तुम्हाला माझा आवाज नीट येतोय, सगळ्यांना समजतंय? Yes, ma'am. ओके, सो मी काय करणार आहे, मी 10 तुम्हाला शब्द सांगणार आहे आणि मी 10 शब्द सांगताना तुम्हाला ते लिहून घ्यायचे. तुम्ही कधीही लिहू शकता. मी 10 शब्द जेव्हा सांगीन त्यानंतर तुम्हाला एक अर्धा मिनिटाचा अवधी देईन. सो आयदर वे तुम्ही ते लिहू शकता किंवा तुम्ही ते म्हणजे काय म्हणू, पेपरवर मी बोलता बोलता लिहू शकता किंवा सोडून देऊ शकता. किती वेळा मी सांगणार आहे तुम्हाला? मी प्रत्येक शब्द तुम्हाला सिरियल मध्ये 2दा सांगणार आहे. ओके, 10 नको, आपण 15 करूया. 10 इज अ व्हेरी इझी नंबर, पटकन लक्षात राहील. 15 शब्द, आणि त्यातले तुम्ही किती लक्षात ठेवू शकताय, तुम्ही ते लक्षात ठेवायचे. ओके, आणि टाईप करून चॅट बॉक्सवर टाकायचे. ओके ओके का? Okay, ma'am. सो लेट्स सी. ठेवा तुमच्याकडे तुमची पेन, किंवा तुम्ही जर टाईप करणार असाल तर मोबाईल रेडी. Okay, ma'am. And we can start. Just a minute. मला काय म्हणू, सांगू? Yes, ma'am. Great. Let's start. First word is sad. Second, rob. Third, toys. Fourth, minister. Fifth, listening. Sixth, kites. Seven, tip. Eighth, zoo. 9, lock. 10, rabbit. सो मी तुम्हाला 10 वर्ड्स सांगितले. मी तुम्हाला परत एकदा ते 10 वर्ड्स सांगणार आहे. तुम्ही बघा तुम्हाला किती लक्षात राहतात. परत एकदा सांगते. सॅड, टॉईज, मिनिस्टर्स, रॉब, लिसनिंग, काइट्स, टिप, रॅबिट, लॉक, झू. आणि तुमच्याकडची अर्धा मिनिट सुरू होत आहे आता, ज्याच्यात तुम्ही लिहू शकाल. ओके, स्टार्ट. तुम्ही मला एक एक शब्द टाकू नका बरं का, जसा आठवतोय तसा, कारण त्याने काहीच दिसत नाही. यू हॅव टू टाईप ऑल द वर्ड्स टुगेदर. एक एक शब्द दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज ओनली युअर ओनली वर्ड. आणि असं करू नका. तुम्हाला माहितीये राईट, तुम्ही मला पर्सनलला मेसेज करणं गरजेचं आहे. हुशारच लोक आहात तुम्ही. जर सगळ्यांना केलं तर सगळ्यांना समजणार. ओके, ऐका. थांबा. टाईप करू नका.
कारण सिम्पली तुमच्याकडे वर्ड आहे चॅट बॉक्स वरती, राईट? आय कॅन से दॅट, कारण मी पाहिले सगळ्यांकडे शेअर झालेले ते शब्द. मी तुम्हाला आणखीन शब्द देते. हा एफर्ट लाईक ट्रायल, आपण नाही का क्रिकेट खेळताना ट्रायल बॉल असतो तसा घेऊया. ओके, तुम्हाला थांबायचंय, मेसेज करू नका. नव्याने माझ्या लक्षात आलंय की तुम्ही मला पर्सनल वर मेसेज करणं गरजेचं आहे. तो पर्सनल म्हणजे चॅट वरती पर्सनल मेसेज करणं गरजेचं आहे, म्हणजे तो इतरांना दिसणार नाही. राईट? तुम्हाला समजतंय मी काय म्हणते ते? Yes, ma'am. बघूया हे Yes, तरी ma'am. किती लोकांच्या लक्षात राहतंय मी जेव्हा असं म्हणते तेव्हा. मी तुम्हाला पुढचे 10 शब्द देते. ओके, लिसन टू दोज वर्ड. मी तुम्हाला जेव्हा सांगतेय तेव्हा तुम्ही ऐका ते शब्द. ओके, सो फर्स्ट वर्ड पेट. सेकंड अर्न. थर्ड पिझ्झा. फोर्थ डे. फिफ्थ count. Sixth money. 7 government. 8 science. 9 time. 10 size. ओके, पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. पेट, अर्न, पिझ्झा, डे, काउंट, मनी, गव्हर्नमेंट, सायन्स, टाइम, साईज. आता तुम्हाला पर्सनल वर टाकता येणार आहेत मला. Ma'am, झाली. गुड वन. मला दिसताय तुम्ही टाकताय ते. I got response from 33 people. That means 33 people were listening, whereas others were hearing. They were not listening. तुम्ही मला इथे टाकलेत की तिथे टाकलेत, माझ्या मोबाईलवर टाकलेत, ह्याचा काहीच इश्यू नाहीये. आणि अजून प्लीज टाकू नका, मला अजूनही मेसेज येत आहेत व्हॉट्सअप वरती. डोंट डू दॅट. पण तुम्ही किती ऍक्टिव्हली लिसन करता हे समजण्यासाठीचा एक्सरसाइज आहे. आणि त्यातही आपण किती ऍक्टिव्हली बरोबर असतो हे समजताना मी तुम्हाला असं म्हटलं होतं मला पर्सनलला टाका, याचा इथे मी म्हटलं होतं प्रायव्हेट मेसेज टाका मला तुमच्या चॅट बॉक्सवर. आणि तुमच्यासाठी तुमचे शब्द होते पेट, अर्न, पिझ्झा, यू कॅन चेक आउट, डे, काउंट, मनी, गव्हर्नमेंट, सायन्स, टाइम, साईज. आणि तुम्ही आता चेक करू शकता की तुम्ही जे लिहिले ते बरोबर आहेत की नाही. राईट? तुम्हालाच तुमचं लक्षात येईल आपलं ऐकण्याकडे किती लक्ष असतं या एक्सरसाइज मुळे, की माझं नक्की आहे का लक्ष. साधं वर्गात जेव्हा 10 शब्द सांगितले तेव्हा मी लिहू शकलो का किंवा शकले का, किती लिहू शकले, म्हणजे माझं किती लक्ष वाढायला हवं. माझ्या बरोबरचे मित्रमैत्रिणी इतके लिहू शकले, तुम्ही तुमचे हात खाली घेतलेत तरी चालेल. सो तुमच्या लक्षात येतो या एक्सरसाइजचा अर्थ जेव्हा मी म्हणते तेव्हा. आता तुम्ही तुमचं स्वतःचं परीक्षण करायचंय. तुम्ही मला सांगायची गरज नाही, मित्रांना सांगायची गरज नाही किंवा मला इतके आले शब्द लिहिता. सो दॅट इज हाऊ तुमचं लिसनिंग आणि हिअरिंग ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठरतात. लिसनिंग इज अ व्हेरी ऍक्टिव्ह प्रोसेस, whereas hearing is passive activity. Hearing is an effortless activity, while listening is an act requiring conscious efforts
कॉन्सन्ट्रेशन आणि इंटरेस्ट. सो लिसनिंग साठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक केलेली गोष्ट हवी ती ऐकणंही, त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अतिशय तुमचं लक्ष हवं त्याच्यावर, आणि इंटरेस्ट पण हवा तो ऐकण्याचा. आणि हे जर असेल तर तुमचं लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होतं अँड इट वुड इन्व्हॉल्व फिजिकल आणि सायकोलॉजिकल एफर्ट्स. सो याच्यात आपण एक्सप्लेन टर्म लिसनिंग म्हणजे काय ते बघितलं, आणि हिअरिंग आणि लिसनिंग मधला फरक, त्याच्या बरोबरीने इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग पण बघितलंय. ओके, मला माहितीये की ही अतिशय बेसिक टॉपिक आहे खरं सांगायचं झालं तर, आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगणार आहे की यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या आहेत त्या मी तुम्हाला पास ऑन करणार आहे, आणि ते केल्यावरती आपण असेच फन गेम क्लासमध्ये घेऊन आपण त्या इम्प्रूव्ह करायचा, किंवा आपण त्या ऍक्च्युली किती आहेत कशा आहेत ते चेक करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला चालणार आहे का तसं? आज जशी आपण एक ऍक्टिव्हिटी आता इथे घेतली तसं Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. चालेल? ओके, कूल. सो मी तुम्हाला आता तुमच्या नोटीस कडे नेते. ऍक्च्युली ही नोटीस बघा, मी पण तुमच्यावर लिहित होते जेव्हा बोलत होते त्या शब्द, अदरवाईज माझ्याकडे पण ते राहिले नसते ना. सो तुमच्यासाठी नोटीस कशी आहे ती बघा. तुमच्या काय म्हणू आपण त्याला, प्रोजेक्ट सबमिशन साठी. तुम्ही आता 71 लोक इथे आहात. सो तुमची अशी नोटीस आहे, एक सेकंड, की सॉफ्ट कॉपी सबमिट करताना तुम्हाला सगळ्यांना, आप सबको 2-2 कॉपी सबमिट करने हैं, एक सॉफ्ट एक हार्ड. सॉफ्ट का मतलब होता है इंटरनेट पे सबमिट होने वाली, हार्ड का मतलब होता है फिजिकली सबमिट होने वाली. सगळ्यांना 2-2 प्रकारच्या कॉपी सबमिट करायच्याच आहेत. सो स्टुडंट्स मस्ट सबमिट द इंटरनल प्रोजेक्ट ऑफ FC सब्जेक्ट इन सॉफ्ट अँड हार्ड कॉपी फॉर्मॅट ऍज पर गिवन इन्स्ट्रक्शन. सॉफ्ट कॉपी सबमिशनचे इन्स्ट्रक्शन काय आहेत? पहिली गोष्ट, मेक अ वर्ड डॉक्युमेंट ऑफ इंटरनल FC प्रोजेक्ट. तुम्हाला वर्ड डॉक्युमेंटवर, ज्याच्यावर आता मी काम करते, त्याच्यावरती प्रोजेक्ट बनवायचा आहे. सॉरी. त्याचं नेम कसं असलं पाहिजे? इट शुड स्टार्ट विथ रोल नंबर. ओके, त्यानंतर अंडरस्कोर. एक सेकंड, मी तुम्हाला ते घालवून दाखवते सो दॅट असं दिसलं नाही असं व्हायला नको. ओके, सो इट शुड स्टार्ट विथ रोल नंबर, मग अंडरस्कोर, मग तुमचं नेम, मग अंडरस्कोर, मग आयदर वे SY BCom किंवा SY BSc. ओके, सो एक्झाम्पल द्यायचं झालं तर फुल रोल नंबर मी इथे इमॅजिन केलाय 1 2 3 4 5 6 7 8 अंडरस्कोर रुजुता जोशी अंडरस्कोर SY BCom, इथे BSc काही चालले. ओके, तुमच्या फॅकल्टी प्रमाणे. तुमच्या लक्षात येत आहे त्या फाईलला नाव कसं असलं पाहिजे? तुम्ही जी माझ्याकडे पाठवणार आहात ती सगळ्यांना Yes, ma'am. नक्की? काही शंका आहे? Yes, ma'am. काही शंका असली तर प्लीज हे परत परत बघा, काही शंका असली तर विचारा. हा प्रोजेक्ट जो आहे इंटरनल प्रोजेक्ट, तो तुम्ही मला 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट 2021 पर्यंत फक्त fcdubssc@gmail.com या ईमेल ID वरती पाठवणार आहात. म्हणजे तुम्ही मला ईमेल करणार आहात हा प्रोजेक्ट. बाय द वे, पहिली गोष्ट, तुम्हाला मी हे पाठवणार आहे, आता काहीही लिहून घेऊ नका. मी तुम्हाला समजावून सांगते रूल. तुम्ही हा प्रोजेक्ट मला fcdubssc@gmail.com या साईट वरती पाठवणार आहात, सॉरी या ईमेल ID वरती. या ईमेलचा सब्जेक्ट काय असला पाहिजे? तुम्हाला ईमेल मध्ये सब्जेक्ट घालायचा असतो आणि बरेच वेळा तुम्ही तो घालत नाही. तो कंपल्सरी आहे. काय लिहायचंय? FC अंडरस्कोर, अंडरस्कोर म्हणजे खाली असलेली ही रेषा. ओके, सो FC अंडरस्कोर इंटरनल प्रोजेक्ट डॅश तुमचा रोल नंबर, फुल रोल नंबर, अंडरस्कोर तुमचं नेम, अंडरस्कोर तुमची फॅकल्टी SY BSc SY BCom. म्हणजे हे सगळंच सगळं तुमच्या फाईलच्या नेम सारखंच असणार आहे. रोल नंबर, नेम, SY BSc, फक्त हा पॅच तिथे ऍड होणार आहे जो फिक्स आहे. FC अंडरस्कोर इंटरनल प्रोजेक्ट डॅश. आणि तुम्हाला हे सबमिट करायची लास्ट डेट आहे 15 ऑगस्ट 2021.
तुम्हाला सॉफ्ट कॉपी कशी सबमिट करायचे हे समजलंय? काही शंका आहे? Yes, ma'am. मॅडम डी वाला पॉइंट परत सांगा ना. कुठला? हा डी B. ओके. बी मध्ये तुम्ही तुमच्या, आता बघा तुम्हाला माहितीये राईट, आपल्याला कुठलीही फाईल आपल्याकडे जी असते ती रिनेम करायची असते. सो रिअली सॉरी, पण माझ्याकडून थोडासा नॉईजचा प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे कामाला लोक आली आहेत, पण हरकत नाही. मला वाटतं तुम्हाला माझा आवाज इनफ येतोय. Yes, ma'am. Yes, ma'am. तुमच्या समोर 2 प्रकारच्या फाईल्स आहेत ज्या तुमच्या PDF आहेत. समजा मला ते रिनेम करायच्या असतील तर मला काय करायला लागतं? तुम्ही जो प्रोजेक्ट केला असेल, समजा या प्रोजेक्टच्या फाईल आहेत, तर मला ह्याच्यावर क्लिक करायला लागतं. आयदर वे इथे वरती रिनेम असा ऑप्शन असतो. तुमच्या फोनवर लॉंग प्रेस केलं किंवा 3 डॉट असतील तर त्याच्यावरही तो येतो. यू जस्ट हॅव टू आयदर वे क्लिक, राईट क्लिक आणि से रिनेम. आता तुम्हाला जो फॉर्मॅट दिलाय त्या फॉर्मॅट वाईज तुम्हाला जायचंय, बरोबर आहे की नाही? फॉर्मॅट मध्ये काय आहे बघा, की पहिल्यांदा तुम्हाला तुमचा सॉरी, मी एकदा चेक करते म्हणजे मी तुम्हाला चुकीचं नाही सांगणार. सो I'm really sorry with that noise. Okay, I'm really guilty about it. शेजारच्या भिंतीकडे काम चाललंय. सो तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय. म्हणजे रोल नंबर समजा माझा 1 2 3 4 5 6 7 8 9 असा आहे, तर तो. त्यानंतर अंडरस्कोर म्हणजे तुम्हाला शिफ्ट आणि इक्वल टूच्या शेजारचं डॅश वालं बटन दाबायचं असतं. लॅपटॉपवर, मोबाईलवर तुम्हाला कीपॅड असतं, तिथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर माझं नाव टाईप करायचंय, पुन्हा एकदा अंडरस्कोर द्यायचा आहे, आणि मग मी SY BCom ची स्टुडंट असेल देन मी SY BCom लिहीन. जर मी SY BSc ची स्टुडंट आहे तर मी SY BSc असं लिहीन. ओके, तुमच्या लक्षात येत आहे काय ते मी म्हणते ते? अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फाईलला रिनेम करायचंय. तुम्हाला कळतंय? आता ती होणार नाही कारण हीच फाईल ओपन करून मी तुम्हाला शिकवते. सो तुम्हाला समजलं मी काय म्हणते ते नक्की? Yes, ma'am. ग्रेट. Yes, ma'am. आता हार्ड कॉपी सबमिशन साठी काय करायचंय? हार्ड कॉपी सबमिशन साठी तुम्हाला तुमचा पेपर जो आहे तो A4 साईजचा, म्हणजे बेसिक प्रिंटिंग पेपर हवा. तुम्ही प्रिंट करायला कुणाकडे गेल्यावर A4 साईजच्या पेपरवरच प्रिंट करून मिळतं. या प्रोजेक्ट 1 साइडेड प्रिंट करायचा आहे, 2 साइडनं नाही. ही आय डोंट नो प्रिंटिंग पॉलिसी आहे प्रोजेक्ट साठी. सो प्रिंटिंग पेजेस एकाच साइडला असली पाहिजेत, पाठपोट नाही एका बाजूला. सेकंडली, तुम्हाला आपण काल फोल्डर किंवा स्पायरल बाइंड काय चाललं होतं विचारलं होतं. मी तशी चौकशी युनिव्हर्सिटीच्या रूल्सकडे, म्हणजे रूल्स प्रमाणे पण केली, कॉलेजकडे पण केली, आणि असं लक्षात आलं की आपल्याला स्पायरल बाइंडिंग मध्ये लागणार आहे. स्पायरल बाइंडिंग सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, माहितीये ना? ते असे चक्र स्प्रिंग आपण जे किचन म्हणून वापरतो, किचन, राईट? सो तो त्यासाठी तुम्ही कधी, कसं आणि कोणत्या वेळेत यायचंय याच्यासाठी तुमचं तयार केलेलं आहे टेबल. सो इट इज लाईक BSc साठी 23 तारीख फिक्स केलेली आहे, 23 ऑगस्ट 21, आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर जे BSc चे 21 22 20 01 पासून सुरू होतात ते 01 to 40 येणार आहेत 11:15 पासून 12:30 पर्यंत. 41 to 80 येणार आहेत 12:30 ते 1:15. 81 to 106 येणार आहेत 1:15 ते 2. लक्षात ठेवा हे का केलंय, कारण आपल्याला कोविडमुळे सगळ्यांना एकत्र येता येणार नाहीये. BCom साठी तसंच आहे. 1 ते 40 नंबर 24 तारखेला 12 ते 1 मध्ये येणार आहेत, आणि 40 ते 89 नंबर 24 तारखेलाच 1:30 ते 2:30 मध्ये येणार आहे. तुमच्या लक्षात येत आहे? बाकीच्या काही शंका असतील तर त्या शंका सॉल्व्ह करण्यासाठी आपण हीच लिंक परत जॉईन करणार आहोत 5 मिनिटासाठी. तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते? हीच लिंक परत जॉईन करायचे काही शंका असतील तर, किंवा तुम्हाला आणखीन काही विचारायचं असेल तर.